हॅलो हाय नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहू शकता की इथे एक झोपडी आहे आणि तो पेटवण्याचा सीन आता इथे शूट करण्यात येणार आहे। तर आपण पाहू शकता की सगळी पूर्वतयारी झाली आहे आणि आता हा आर्टिस्ट झोपडी पेटवणार आहे। तर तशा पद्धतीचा पहिले झोपडी पेटवण्याच्या अगोदरचे सीन आता शूट करण्यात येत आहेत। तर फायनली आता झोपडी पेटवण्याचा सीन आता चालू होणार आहे आणि ही झोपडी पेटवण्याचा जो सीन आहे सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान ही झोपडी पेटवायला सुरुवात केली होती, कारण दिवस निघण्याच्या अगोदर ही झोपडी पेटवणं अत्यंत गरजेचं होतं। म्हणून ती मॉर्निंगचा हा सीन होता आणि त्याच वेळेत तो सीन झाला पाहिजे, म्हणून ही सगळी धावपळ या ठिकाणी आपण पाहू शकता की प्रत्येकजण आपलं काम चोखपणे इथे करताना आपल्याला दिसतोय। कारण हा सीन जर दिवस सूर्यवरती आला आणि तर त्याला मजा नाही राहणार, म्हणून ती त्याच वेळेमध्ये पेटली पाहिजे आणि त्याच वेळेमध्ये तो शॉट झाला पाहिजे। म्हणून ही सगळी धावपळ सगळा गोंधळ आपण इथे पाहू शकता। फायनली आता झोपडीने आग पेटवलेले खूप असा वनवा झोपडीला लागलेला आहे आणि आता इथे शूट चालू आहे। शूटिंगची गोंधळ गडबड तो आर्टिस्ट बघू शकतो, आपण पाहू शकतो। तो आर्टिस्ट आता झोपडीच्या पुढे गेला आणि आता तिथून ट्रॅव्हल करण्याचा त्याचा सीन आहे, तो गेला आणि तिथे आता तिथून तो झोपडी पेटून आला असं दाखवण्यासाठी तो आला। फायनली त्याला चटका बसला, तो पळत रिटर्न इकडे आला, परत गेला, कारण ती झोपडी पेटल्यानंतर रिटेक होणार नाही, कारण झोपडी एकच होती आणि ती वन टेक मध्ये घ्यायची होती, म्हणून तो परत गेला, कारण त्याच्या जीवाची पर्वा नाही। फायनली झोपडी पेटली बघा, आपण बघू शकता झोपडी पेटली। रात्रभर आपण इथे शूट केला आणि सकाळी झोपडी पेटवून दिली। झोपडी पेटवण्यासाठी एवढी मेहनत केली रात्रभर, फटाफट फटाके फुटायला लागले झोपडीमध्ये। आपण पाहू शकता की काही मिनिटाचा झोपडी होत्याची नव्हती झालेली, जळून राग झालेला आहे आणि सीन पण डन झालेला आहे आणि आता जाऊन फोटोशूट करण्याचे प्लॅनिंग हे लोक करतात। फायनली अशा पद्धतीचं झोपडी पेटवण्याचा सीन इथे डन झालेला